नमस्कार. आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी असं बेसनचा नाश्ता बनवणार आहोत, जो बनवायला सुद्धा अगदी साधा सोपा आहे आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही. म्हणजे रोज आपल्याला तेच पोहे उपमा वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर सुट्टीच्या दिवशी वगैरे आपण हा मस्त असा बेसनचा नाश्ता बनवून खाऊ शकतो किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा आपण हे बनवून देऊ शकतो. जास्त वेळ सुद्धा लागत नाही, अगदी झटपट बनवता येतो आपल्याला हा नाश्ता, जो आपण चटणीसोबत सुद्धा खूपच छान लागतो किंवा सॉससोबत. चटणी वगैरे नसेल तर सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा नुसता सुद्धा खाऊ शकतो. नुसता सुद्धा खायला खूपच छान लागतो. तर आपला आजचा जो बेसनचा नाश्ता आहे तो कसा बनवायचा ते बघूयात. तर ते बनवण्यासाठी आपल्याला इथे ना बेसन घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे. म्हणजे आपण जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर ह्या एवढ्या बेसनमध्ये आपले 4-5 मस्त असे चिले तयार होतात. तर त्यानंतर इथे मी आलं, लसूण, मिरची आणि जिरं घेतलेलं आहे. ते थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि ते घालून घ्यायचं. त्याने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्या नाश्त्याला छान अशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी 1 चमचा इतकं दही घातलेलं आहे. त्याने छान अशी टेस्ट येते, आंबट अशी. आणि चांगलं आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे. पाणी आता आपण अर्धी वाटी बेसन घेतलं तर पाऊण वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात कुठेही आपल्याला त्याच्यामध्ये गुठळी ठेवायची नाही आहे. तर इथे बघा आपण व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यासाठी ना कांदा आणि कोथिंबीरसुद्धा मी बारीक कापून घेतलं आहे. इथे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. जास्त तेलाचा इथे आपल्याला वापर करायचा नाही. अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता आपला तयार होतो. हेल्दीसुद्धा आहे. तर आता इथे आपण आता घालून घ्या, जसं आपण आपला आंबोळी वगैरे घालतो त्या टाईपमध्ये आपल्याला इथे मस्त असा आपला हा चिला घालून घ्यायचा आहे. थोडा पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे ना आपल्याला वरून कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे, बारीक कापून घेतलेले. तर ती व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. आणि कांदा कोथिंबीर घातल्यानंतर आहे ना वरून किंचित असं लाल तिखट पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मीठ वगैरे घालायची गरज नाही, कारण आपण सगळं आधी मीठ वगैरे आधीच घातलेलं आहे. त्यामुळे फक्त कांदा कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. आणि मस्त असं झाकण ठेवून आपल्या मीडियम टू स्लो गॅसवरती चांगले दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचं आहे. खूप टेस्टी लागतो आपला हा नाश्ता आणि दही घातल्यामुळे खूप छानच टेस्ट येते. आणि वरून किंचित असं तेल घालून घेतलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तर आता आपण झाकण ठेवून मस्त असं शेकवून घ्यायचं आहे. तर आपण आता पलटी करून घेऊयात. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याला चांगलं शेकवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा बेसनचा नाश्ता करून बघा, खरंच खूप छान लागतो आणि सगळ्यांनाच आवडेल असा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इनो सोडा वगैरे काहीही घालायचं नाही आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर कांद्याऐवजी तुम्ही वरून पनीरसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. तर इथे आपण आता चेक करून बघूयात. तर आपलं बघा चिला जो आहे तो मस्त असं बघा चांगला शेकलेला आहे. आपण बघूयात दुसरी बाजूसुद्धा त्याची पलटी करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला आपले जे चिले आहेत ते शेकवून घ्यायचे. तुम्हाला अजून कडक हवे असतील तर तुम्ही अजून कडक करून घेऊ शकता पण आपल्याला हे सॉफ्टसुद्धा खूप छान लागतात खायला. तर बघा चिला आपला तयार झालेला आहे. तर काढून घेऊयात. अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपले चिले तयार करायचे आहेत. तर तुम्ही या पद्धतीने हा बेसनचा नाश्ता करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने दुसरेसुद्धा जे आपले चिले आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.